देवळा शहरातील दुर्गामाता यात्रोत्सवात घडलेल्या मंगळसूत्र चोरीच्या मालिकेचा स्थानिक गुन्हे शाखा आणि देवळा पोलिसांनी थरारक उलगडा करत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद केले आहे। यात्रेच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत 26 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व दागिने लंपास झाल्याने शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी तब्बल 26 महिलांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या। रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या या चोरींमध्ये अंदाजे 9 तोळे 15 ग्राम वजनाचे सुमारे 10 ते 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवल्याची माहिती समोर आली होती। महिलांच्या मंगळसूत्रातील सोन्याचे मणी कापून चोरी केल्याची पद्धत वापरल्यामुळे या टोळीची कार्यपद्धती सराईत असल्याचे स्पष्ट झाले होते। या घटनेनंतर महिलांचा रोष उसळला होता। मोठ्या संख्येने महिला पोलीस ठाण्यात धडकल्या असून चोरीस केलेले दागिने परत मिळवून देण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती। पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। दरम्यान चोरीच्या दिवशी पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांना अटक करण्यात आली। याच चौकशीतून इतर साथीदारांचा धागा हाती लागल्याने तपास अधिक वेगाने पुढे नेण्यात आला। तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शीला सोनू काळे वय 24 वर्ष, कविता अजय पवार वय 25 वर्ष व मोहन बुचा भोसले वय 23 वर्ष यांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार 23 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे वेदांत नगर पोलीस ठाण्याच्या मदतीने सापळा रचत तिन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आले। चौकशीत त्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे। या धडाकेबाज कारवाई दरम्यान पोलिसांनी MH23 AS 7793 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार, 5 मोबाईल फोन आणि 44,500 रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, धनंजय शिलावटे, ललिता शिरसाट, तांत्रिक विश्लेषण पथकातील हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम तसेच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत, पोलीस हवालदार राहुल शिरसाट, पोलीस नाईक दिलीप सोनवणे, संदीप चौधरी आदींनी ही कारवाई यशस्वी केली। स्थानिक गुन्हे शाखा आणि देवळा पोलिसांच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे यात्रेत झालेल्या मोठ्या चोरी प्रकरणाचा उलगडा झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। पुढील तपास सुरू असून या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनवणेसह वैभव पवार, देवळा। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।